गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज आपला जरा वेगळा प्लॅन आहे. आपण कुठेतरी जाणार आहोत, तुम्हाला दाखवूच पुढे जाऊन आपल्याला लगेच यायचं आहे. तर चला मंडळी, आता जास्त तुमच्याशी नाही बोलता, आधी थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आणि नंतर मग आपल्याला निघायचं आहे. हे बघा, इकडे आहे आज शेंगदाण्याचं कूट बनवलं असं निशाने, मेथीची भाजी, चपात्या आहेत. तर या, कुणाकुणाला शेंगदाण्याचा कूट आवडतो सांगा लवकर. चला, नमस्कार मंडळी. तर आपण काल जीवदानी मंदिराचे दर्शन घेतले. तर हे दर्शन घेताना मंडळी एकदम म्हणजे खूप मस्त वाटतं, छान वाटतं, भारी वाटतं. ऊर्जा देणारं हे मंदिर आहे. देवस्थान खरंच खूप छान आहे, पवित्र आहे. आणि हे मंदिर मंडळी, तुम्हाला या मंदिरात जायचं असेल तर तुम्ही समजा घाटकोपरवरनं जात असाल तर दादरला उतरा आणि दादरवरनं पुन्हा पश्चिम रेल्वेने विरार इथे उतरा आणि विरारवरनं विरार ईस्टला हे देवस्थान आहे. विरार पूर्वेकडे हे देवस्थान आहे. स्टेशनपासनं तुम्हाला रिक्षा म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर रिक्षा 20-20 रुपये शेअरिंग घेतात आणि तिथनं सोडतात. आणि जर तुम्ही मधून येणार असाल घाटकोपरला उतरून समजा मेट्रोने अंधेरीवरनं सुद्धा तुम्हाला पश्चिम रेल्वेने ह्याला जाता येतं, विरारला जाता येतं. तर मंडळी, या देवळाचा असा इतिहास सांगता येतं की या मंदिराबाबत खूप आख्यायिका आहेत. आणि त्या आख्यायिकांपैकी म्हणजे गोष्टींपैकी एक अशी गोष्ट आहे की देवीचे मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. 51 शक्तिपीठं म्हणजे ज्या वेळेला सतीचे कलेवर जेव्हा घेऊन भगवान शंकर जेव्हा त्रिलोकात फिरत होते तेव्हा श्री भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सोडून या कलेवराचे 51 तुकडे केले. आणि हे 51 तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ही शक्तिपीठे निर्माण झाली. तर महाराष्ट्रात 18 शक्तिपीठ आहेत, तर त्यातलंच जीवदानी हे एक शक्तिपीठ असं म्हणून ओळखलं जातं, अशी आख्यायिका सांगितली जाते. आणि नंतर दुसरी एक आख्यायिका म्हणजे एक मंदिराच्या पायथ्याशी रिकामी जागा असे गायरान होते. तिथे गायी नेहमी चरायच्या, गाई गुरं नेहमी चरायची. तर तिथे एक अशी गाय होती ज्याची मालक कोण नव्हतं आणि ती गाय तिथे चरायची आणि संध्याकाळी निघून जायची. ते एक दिवशी त्या शेतमालकाने ठरवले की आता गायीचा मालक शोधून काढायचा. तसं त्याने त्या गायीचा पाठलाग करण्यास सुरुवात केला आणि गाय डोंगरावर चढू लागली आणि डोंगरावर एका ठिकाणी जाऊन थांबली. आणि तेव्हाच तिथे एक म्हणजे देवी रूपातली स्त्री तिथे प्रगट झाली. तेव्हा त्या माणसाने त्या त्याला वाटलं की मालकीनच आहे त्या गायीची. त्याने तिच्याकडे पैसे मागितले की गाई चारण्याचे पैसे दे मला म्हणून. तर ती पैसे त्याने ती द्यायला गेली आणि अंतर्धान पावताना त्या गायीने सुद्धा हंबरडा फोडला आणि त्या गडावरनं झेप घेऊन उडी मारली. ती झेप का घेतली त्याबद्दल अजूनही काही म्हणजे असं ठोस असं काय माहीत नाही, म्हणजे मला तरी माहीत नाही किमान. तर त्या निमित्ताने मग त्या गायीने ते जीवाचे दान दिले म्हणून जीवदानी. आणि तिथे म्हणजे अशी शक्तिरूप देवीचं हे झालं म्हणून जीवदानी देवी असं याला स्वरूप प्राप्त आहे, याची अशी कहाणी आहे. तर मंडळी, आणि नंतर हा जीवधन, पूर्वीचा शिवकालातील जीवधन किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो याला. आणि या किल्ल्याला 31 मार्च 1739 चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकून आपल्याकडे घेतला होता, अशी या बाबतीतली माहिती सांगितली जाते. तर मंडळी, या सुरुवातीला गणपती पायथ्यापासून गणपतीचे दर्शन घेऊन नंतर पायऱ्यांनी वरती जायला रस्ता आहे किंवा 5 पायरी म्हणून जुना रस्तासुद्धा आहे. जुन्या रस्त्याने सुद्धा भाविक या मंदिराकडे जातात. आणि आता तर पायऱ्या आहेत, ते पहिल्याच्या 1375 पायऱ्या आहेत या मंदिराला. अशा एकूण पायऱ्यांनी तुम्हाला जाता येतं. आणि जर पायऱ्यांनी तुम्हाला म्हणजे कोण वृद्ध असेल हे असेल तर त्यांना जाण्यासाठी रोपवे ट्रॉली स्वरूपातील रोपवेसुद्धा आहे, इथे जाण्याची सुविधा आहे. आणि मग मंदिरात तुम्ही जीवदानी देवीचे दर्शन घेताना रस्त्यात तुम्ही दत्त मंदिर लागतं, दत्त मंदिराचं दर्शन घेता. त्याच्यानंतर पुढे जीवदानी देवीचं दर्शन घेतल्यानंतर वरती पठारावर महाकाली देवीचे मंदिर, काळभैरवाचे मंदिर, त्याच्यानंतर गाईचा गोठा अशी मंदिरं आहेत, छोटी मंदिरं आहेत. तर वरतून मंदिराचं छान दर्शन होतं, सभोवतालचा छान प्रदेश दिसतो. आणि बाजूबाजूची नारंगी, चंदनसार, विरार अशी गावं आजूबाजूला आहेत, हा परिसर आहे. आणि खरंच वरती मंदिर ट्रस्टद्वारे लोकांना जेवणा खाण्याची सोयसुद्धा, म्हणजे तुम्ही घरातून आलेला फराळसुद्धा करू शकता तिथे बसून. आम्ही सुद्धा तसाच फराळ तिथे केला, छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. आणि असं सगळं या मंदिराबद्दल माहिती आहे. मी आमच्या व्हिडिओमध्ये तर पूर्ण दाखवलेलंच आहे, तुम्ही स्वतः देखील याचं दर्शन घ्या. तर मंडळी, आहोत आम्ही आता असलपा मेट्रो स्टेशनला. आणि हे बघा, आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार आहे. तुम्ही मला परत गावी निघालात की काय? नाही, आम्ही परत गावी वगैरे नाही निघालो आहे, पण आता आम्ही निघालो आहे जीवदानीला चाललो आहे. आज दुपारचे 1:15 झाला आहे.
आता बघू किती वाजता पोहोचतोय आपण. समीक्षा आहे, तनू आहे, गट्टू आहे. आता इथनं अंधेरीवरनं विरार. हो चला आता आपण वाटेत भेटू. वाटचं प्रवास दाखवू थोडा थोडा. आता गर्दी आजचा वर्किंग डे आहे. ॲक्च्युली काल सुट्टी होती, गर्दी असेल म्हणून आम्ही गेलो नाही. आज बघू. चला बघा आपली मेट्रो आली आहे वर्सोव्याला जाणारी. जे आपण लांबून तुम्हाला दाखवत आलो त्याच्यात प्रवास करतोय आपण. जाऊया अंधेरीला. बसलोय, बसायला जागा भेटली सगळ्यांना. समीक्षा तिकडे बसले, गट्टू बसलाय. चकाला JB नगरला आलोय. मला काय माहित नाही. असं बसलोय. बसून चाललाय खाली. आणि हे बघा समीक्षा वगैरे पण येतात. चला मेट्रोचा गारेगार प्रवास करून बघा. आता पण चाललोय ट्रेनसाठी. चला ना, ट्रेनचं तिकीट घ्यावं लागेल. चला गारेगार प्रवास करून. समीक्षा वगैरे आता आम्ही सगळे आलो. इथे तिकीट काढले. समीक्षाने ऑनलाईन तिकीट काढले. विरार अंधेरीच्या 6 नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन भेटली. विरार फास्ट उभी आहे. गर्दी आहे बघा. पाठीमागे बघाल तर गर्दी आहे. बघा दोघे कसे बसलेत बघा. गाडी आहे गाडी वसईची का आता विरारला उतरलोय आम्ही. विरारला उतरलोय. आता ईस्टला जायचं का वेस्टला जायचं बघू. आता हे बघा विरार ईस्टला जायचं आपल्याला. लवकर आलो आम्ही. अर्धा तासात आलो. तसं पाऊण तास. हो मंडळी येत दिसते बघा. विरार स्टेशन मधनं बघा जीवदानी दिसते बघा. बघा बघा ओ इथे स्वस्तिक काढले आणि तिकडे ओम काढले. जीवदानी उतरलं की असं बाहेरच रिक्षा भेटतात इथे ईस्टला. जीवदानी शेअरिंग रिक्षा एकाचे 20 रुपये सांगतात. हे कुठे जाणार तुम्ही? स्टेशनच्या बाहेर आला आहे. तलाव आहे छान असं तलाव आहे. हो वरती बघा पायऱ्यांनी पण जाऊ शकता. ही ट्रेन पण आहे. स्वस्तिक एका बाजूला. देऊळ बघा.
वरती जायला रस्ता आहे. इथे हा चल ना काढू. 2 मार्ग आहेत, एक पायरी मार्ग आहे आणि हा फ्युनिक्युलर कडे जाण्याचा मार्ग. दोन्ही आणि तुम्ही जाऊ शकता. जीवदानी देवी संस्थान. काय खाते खरा काय आम्ही पायऱ्यांनी आलोय. जातानाच वरतून मंदिराच्या डाव्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. चला दर्शन घेतलं तिथे. आता पुन्हा 100 पायऱ्या चढल्या आता आपण. अच्छा हां तेव्हा नंबर लिहिलं ना, आता 110. ऊन लागून येऊन छप्पर वगैरे केलेले आहे. मी पहिल्यांदा आलो इथे. दक्ष बघा पार वरती गेलाय. दक्षो हे बघा केवढं आपण आलोय बघा खालनं. हे बघा प्रत्येक पायरीला इथे कुंकू लागलंय. हे तर मला वाटतं प्रत्येक पायरीचं दर्शन घेऊन जात असतील. 230 पायरी. समीक्षा बघा दमले. तनू पण दमला, गट्टू नाही दमला. हा बघा तनू गेला जाऊ. एकदा उसाचा रस पितोय. तुला प्यायचा आहे? अजून एक दे रे, अजून एक दे. समीक्षा वगैरे येते. दम लागला. तनू कसं वाटतंय? तनू कसं वाटतंय? दक्ष कसं वाटतंय? हा समीक्षा दमली. बघा इकडे चाललोय आम्ही फटाफट पायऱ्या. 650 पायऱ्या. ह्या साईडचा नजारा बघा. ट्रॅक्टर माहिती आला पाहिजे. झालं आलो आपण. मंडळी वरती येताना उजव्या हाताला दत्तांचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं. आपलं आज दत्त जयंती आणि आपले बाबा मित्र. हा दत्तांचे बघा आजूबाजूला बसलेले असतात दत्तांचे भक्त. हा बघा आपल्याला दत्तगुरूंचं पण दर्शन झालेलं आहे. खाली बघा सगळं विरार शहर दिसतंय. सगळं जंगल इकडे.
आता आपण जाऊ पटपट. तेव्हा मंडळी आपण कुठून खालतून आले बघा. खालचा रस्ता बघा. रिक्षा एवढीशा दिसतात. हां 1000 पायऱ्या पूर्ण आल्यात आपल्या. समीक्षा आणि ते आलेच नाहीत अजून. दम लागतंय. 5 पायरीकडे जाण्याचा मार्ग. अजून 1400 पायऱ्या पार करायच्यात. चले खाली पूर्ण धुकं दिसत काही दिसत नाही. आलो 1250 पायऱ्या चढलो आणि 1256 मंदिराकडे जाण्याचा मार्ग. वगैरे मध्ये अशी लाईन लावून वगैरे येत असेल असं. हां सौर मंडळी बघा. वरती आपण केवढ्या हाईटवर आलोय मंडळी बघा. आणि बघा वरती पूर्ण सोलार सिस्टम केलेली आहे. बघा इकडे आतमध्ये मंदिर आहे. बघा इकडून बघा सगळं असं किती उंचावर आलं. आता जीवदानी देवीचं दर्शन घेतलं. पूर्ण विरार शहर. बाजूला डॅम बघा. कुठला डॅम आहे ते बघू आपण. मंदिराचा कळस जो लांबून आपल्याला दिसत होता डोंगरा. तो बघा वरती कळस कळस वरती वरती येल्लो वाला झेंड्याच्या इथे वरती. हो वरती आलो अजून जीवदानी मंदिर पासून. इकडे ना समीक्षा. देवी मंदिर वरती टेरेसवरच आहे. आणि ते पक्षी आहेत बघा. पक्ष्यांचा मोठे मोठे प्राणी आहेत माहिती का. पक्षी माहिती का कितीचं भेटतं. लाखामध्ये येतो. किती सुंदर प्राणी पक्षी. हा बघा. अरे सही बघितलं केलं ना मी. मंदिराच्या दक्षिण बाजूस बघा आता मंदिर आहे. केवढ्या उंचीवर आले बघा. विरार शहर दिसते पूर्ण खाली. दुर्कट दुर्कट. हे इकडे बघा शेती जमीन आहे बघा पूर्ण. बॅक साईडला
आणि हे बघा असं म्हणजे कोणी कोणी नवस वगैरे मन्नत वगैरे काय म्हणजे नवस वगैरे दक्ष तिथे पडशील पडशील असं बांधलेले आहेत नवस प्रत्येकाची इच्छा. गोमातेचं मंदिर आहे. तो बघा तो तिकडे डॅम आहे. आपण सर्च करू गुगलवर नंतर बस सांगू तुम्हाला. ही मंदिराची फ्रंट साईड आहे. इथे बघा ती लिफ्ट म्हणजे तो हे बघा ट्रेन आहे ते बघा. हां त्या ट्रेनने पण येऊ शकता तुम्ही. डोंगर दर्या रेल्वे स्टेशन एक्झॅक्ट आपल्याला दिसत नाही. दिसत असेल इथनं पण आता आपल्याला माहित नाही एक्झॅक्ट. पाडीव बंगले आहेत बघ ते विकायच्या जागा असतील. खाली विरारमध्ये बघा खेळायचं ग्राउंड पण आहे मोठं. पक्षी बघा किती छान आहे. चला अजून वरती महाकाली मंदिराचं दर्शन करायचं राहिले आपलं. मंदिराची बॅक साईड बघा वरतून दिसते. रोड बघा खाली केवढंसं दिसते. सगळ्या शेत जमिनी आहेत. बिल्डिंग उभ्या राहिल्या आहेत. हे बघा महाकाली मंदिर वरती. काळभैरव मंदिर. महाकाली देवी मंदिरच्याच बाजूला काळभैरव मंदिर. एवढा मंडळी आता आम्ही घरनंच आणलेला फराळ हे नाश्ता आहे तो खातोय. बरं वाटतं मंदिराच्या आवारात वरती एवढ्या उंच अशा होतात. देवाचं दर्शन घेतल्यानंतर इथं आपल्याला थोडंसं खाऊया. अशा प्लेट आणल्या चपाती भाजी आणली. बरं वाटतं पण आम्ही आता एवढी 2 मंदिरं केली ते बाहेरच खाल्लं होतं. आता मुलांसोबत घरचं खायचं आहे मस्त की. मंडळी आता खायला मस्त की चपाती घेतल्या. सगळी बसून माणसं नाश्ता करतात एवढ्या उंचीवर. अरे इथनं आपण बाहेर निघतोय. जरा खाल्लं पिल्लं आणि आता इथनं आपण मस्त एक्झिट घेतोय. एक्झिट घ्यायला वरतून असं फिरून फिरून रस्ते केलेत पण छान. गणेश मंदिर पायथा आहे ते जाण्याचा मार्ग. आता आपण चाललोय पार मंदिराच्या वरच्या कळसापर्यंतच्या टोकापर्यंत आपण आलो. एवढा समोर सूर्य. फायनली आपण निघालो इथनं उतरत उतरत.
हे एक मस्त आहे सोलार सिस्टमचा प्रोजेक्ट. बघा ट्रेनचा मार्ग. मंडळी यार दिसतंय ना तुम्हाला तसं बरोबर ते खाली आहे बघा. हे उजेडाच्या खाली अशी पूर्ण अशी खाडी आली इकडे तिकडे. आणि ते रेल्वे स्टेशन पण आहे समोर. दाखवतो तुम्हाला. हे बघा ही ट्रेन चालली आहे. आणि हा बघा संपूर्ण खाडीचा विस्तार बघा. खाडीपट्टा. संपूर्ण खाडीपट्टा. चला आता आपल्याला जायला पाहिजे पटापट पटापट. पूर्ण खाडीच्या लगत बसलेली सगळी गावं. विरार, नालासोपारा, भायंदर. कुंकू वगैरे लावत येतात नवस वगैरे. आम्ही उतरत आलो. उतरताना पण थोडंसं हे आहे कसं म्हणजे स्लीप वगैरे व्हायला. पायऱ्या छोट्या आहेत. अचानक पुढे गडगडायला होतं त्यामुळे सावकाश उतरा. समीक्षा अजून पाठीच आहे. तनू काहीतरी हट्ट करतोय. हा चला मंडळी उतरत आलो आपण. दक्ष आणि मी. दक्ष बसलाय जाऊन झाली पुढे. चला जाऊया आता. चल इकडून दक्ष. इकडून दक्षिण उतरायचा मार्ग इकडं नाही. आपण आलोय उतरून खाली. स्नॅक्स सेंटर आहेत भरपूर इकडे. दर्शन हेही दर्शन मस्त झालं. छान झालं. मंडळी या पहिल्या पायरीपासून स्टार्ट केलं होतं. ते 1460 पायऱ्या आम्ही चढलो. दर्शन अगदी भावपूर्ण मनासारखं झालं दर्शन. छान मंडळी दर्शन झाले. त्या टोकापर्यंत आपण गेलो होतो एकदम. हा इथे लाईव्ह दर्शनसाठी TV पण बसवलेले आहेत. मंडळी सूर्यास्त होत आहे. चला आपण जाऊया आता घरी. आता काळोख पडेल. बघा कसं झालंय. आता मंदिरात वरती लाईटी लागल्यात. अजून अंधार झाल्यावर छान दिसले बघा. इकडे सगळ्याशी दुकानं आजूबाजूला सजले. दुतर्फा दुकान आहेत. वरती जाईपर्यंत दुकान आहेत. मंदिर सकाळी 4:30ला उघडतं आणि रात्री 7:30च्या आरतीनंतर बंद होतं. लाईट लागल्यात वरती. चला मंदिराकडे वरती जी ट्रेन सारखं जातं ना जो तुम्हाला दाखवलं इलेक्ट्रिक त्याचे आता मी एका इथे विचारलं तर 200 रुपये एका माणसाचे. पर पर्सन 200 रुपये. चला आपला तेवढा खर्च तर वाचला. आपण चालत गेलो. पण ज्या माणसाला शक्य नाही वृद्ध माणसं आहेत म्हणजे कदाचित अपंग अशी माणसं आहेत त्यांना त्यांच्यासाठी खरंच खूप चांगली व्यवस्था आहे. जाऊ शकतात ते मंदिरापर्यंत. ज्यांना अशक्य होतं म्हणजे चालायचा प्रॉब्लेम वगैरे आहे त्यांच्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. पण आज आपण मस्त चालत दर्शन घेतलं म्हणजे छान बरं वाटलं.
ट्रेन निघाली आहे बघा. ट्रेन नाही त्याला काही वेगळा शब्द आहे मी दाखव. ट्रेनमध्ये बसलोय विरारच्या फास्ट करून दर्शन छान झालं. घरी घरी पोचते ते बघूया. तरी बघा मंडळी कामं संध्याकाळी ऑफिसनं सुटणाऱ्या माणसांची गर्दी भयानक गर्दी आहे. रोजही गर्दी असते मला. मंडळ नाही मंडळी जेवायला आता इथे आम्ही आलो आणि खूप गडबड होती पण नंतर काही शूट नाही केलं. फटाफट आलो. असं काम इकडे खिचडी भात बनवलं समीक्षाने. बरं वाटलं. पण कसं वाटलं दक्षने काय काय घेतलं वस्तू? गळ्यातलं तावीज घेतलं, हातात ते हे घेतलं, तनुने पण तेच घेतलं, तनुने मास्क पण घेतलंय. चला या जेवायला. आज दिवसभरात आम्ही जाऊन आलो जीवदानीला आणि बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. आपण कुठल्याही देवस्थानी जातो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबतच आणतो, सकारात्मक ऊर्जा आपल्यासोबतच आणतो आणि ती सकारात्मक ऊर्जा खरंच आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कामी येते आणि बरं वाटतं. आता समीक्षाचे डोकं लागलं दुखायला आणि पाय लागले दुखायला. आता गट्टू मला पण सकाळी वाटतं उशिरा उठेल, आता झोपेल तो. असं पण चांगलं वाटतं. देवदर्शन झालं. आपण जे एक चालू केलं होतं एक सिरीज म्हणा किंवा काही म्हणा, एक परिक्रमा म्हणा किंवा काही म्हणा, तर त्या परिक्रमामधलं आजचं 3रं देवस्थान बरं वाटलं, खूप छान वाटलं. तर जय जीवदानी माते की जय. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.